दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील 4 फेब्रुवारीला जागतिक कॅन्सर दिन आपण पाळत असतो. जागतिक आरोग्य संघटनेतर्फे विविध प्रकारचे दिन असतात आणि त्या दृष्टिकोनातून लेप्रसी डे असेल किंवा एड्स डे असेल किंवा जागतिक आरोग्य दिवस असेल असे दिवस असतात आणि त्याचा फायदा म्हणजे त्या प्रत्यक्ष त्या रोगाबद्दलची जाणीव जागृती अवेअरनेस, त्याबरोबरच्या त्याच्या काही स्कीम्स असतील, त्याच्यावर लोकांना त्यातून प्रतिबंधात्मक उपाय किंवा ते रोग बरा व्हावा म्हणून काही होणाऱ्या काळज्या किंवा उपचार या संदर्भातली जागृती दरवर्षी पूर्ण जगात केली जाते. अर्थात कॅन्सरचं प्रमाण भारतात नव्हे तर सर्व जगात एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे की हृदयरोगानंतरचा आता हा फार मोठा आजार म्हणून विकसित होतो आहे आणि पुढच्या काळात आपल्याला त्याची फार मोठी काळजी घ्यावी लागणार आहे. म्हणूनच की काय की केवळ 4 फेब्रुवारी नाही तर पूर्ण अख्खा फेब्रुवारी महिनाच हा कॅन्सरसाठी जाणीव जागृतीचा आणि अवेअरनेसचा महिना म्हणून साजरा केला जातो. आता यामध्ये आपण प्रामुख्याने बघितलं, जर महिलांमधले कॅन्सर जर बघितले तर पूर्वीच्या काळामध्ये भारतामध्ये या कॅन्सरचं प्रमाण फार कमी प्रमाणात होतं, परंतु आता मात्र याच्यामध्ये थोडीशी वाढ होताना दिसते. गर्भाशयाचा कॅन्सर, गर्भाशयाच्या तोंडाचा कॅन्सर आणि स्तनांचा कॅन्सर असे 3 साधारणतः प्रामुख्याने आढळणारे कॅन्सर स्त्रियांच्या बाबतीत आहेत. ओव्हरीचा कॅन्सर किंवा बाकी अवयवांचा कॅन्सर असे थोडेसे रेअर प्रमाणात आढळणारे कॅन्सर देखील आहेत. सुरुवातीच्या काळात असं जाणवलं होतं की भारतासारख्या अविकसित देशांमध्ये किंवा विकसनशील देशांमध्ये लवकर लग्न होणं किंवा खूप ॲबॉर्शन होणं या सगळ्या कारणातून गर्भाशयाच्या तोंडाचा कॅन्सर हा मोठ्या प्रमाणात होता आणि गर्भाशयाचा कॅन्सर हा कमी प्रमाणात होता. साधारणतः विकसित देशांमध्ये ज्या ठिकाणी हार्मोन थेरपी किंवा जीवनशैलीमध्ये म्युटेशन्स किंवा पोल्युशन याचं प्रमाण जास्त आहे अशांमध्ये साधारणतः गर्भाशयाचा कॅन्सर होता. परंतु आता भारत देखील विकसित देशाकडे त्याची वाटचाल झालेली असल्यामुळे आणि जीवनशैलीमध्ये पण तशा प्रकारचा फरक आल्यामुळे भारतात तेवढ्याच प्रमाणात गर्भाशयाचा कॅन्सर देखील वाढीस लागतो. स्तनांचा कॅन्सर, गर्भाशयाच्या तोंडाचा कॅन्सर आणि एकंदरीत जे कॅन्सरमध्ये मृत्यूचं प्रमाण आहे त्याच्यामध्ये देखील 10 ते 12% हे स्त्रियांचे कॅन्सर आहेत असं दिसतंय. एकंदरीत बाकी प्रमाणात काही जनरल कॅन्सर आहेत, म्हणजे दोघांनाही होऊ शकतात, स्त्री पुरुष दोघांनाही होऊ शकतात, परंतु याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये स्त्रियांचे कॅन्सर आहेत असं दिसतं. आता मी हे सगळं बोलल्यानंतर तुम्हाला असं वाटेल की तुम्हाला भीती घालण्यासाठी हा व्हिडिओ तयार केला आहे किंवा त्याच्यामध्ये तुम्हाला आता कॅन्सर म्हणजे जीवन कॅन्सल अशा प्रकारचंच काही तुमच्यामध्ये वातावरण तयार करण्यासाठी केलं आहे, तर नक्कीच नाही. प्रत्येक काळ्या ढगाला एक सोनेरी किनार असते, त्याप्रमाणे हे कॅन्सर जर योग्य वेळात डिटेक्ट झाले, त्याच्या अतिशय सौम्य प्रमाणात असताना डिटेक्ट झाले, आपण ज्याला फर्स्ट स्टेज म्हणतो त्यावर डिटेक्ट झाले किंवा काही टेस्ट मध्ये ते कॅन्सर होण्याच्या पूर्वीच डिटेक्ट झाले तर नक्कीच आपल्याला या कॅन्सरवर मात करता येते. इव्हन कॅन्सरच्या पुढच्या अवस्थांमध्ये देखील त्याच्यावर रेडिएशन, केमोथेरपी आणि सर्जरी यांच्या माध्यमातून आपल्याला मात करता येते आणि कॅन्सर झालेले रुग्ण देखील अतिशय चांगल्या प्रकारे पुढचं आपलं जीवन 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष देखील ते पुढे आपलं जगू शकतात. त्यांना त्यांची सर्व प्रकारची कामं, दैनंदिन गोष्टी व्यवस्थित करता येतात. त्यामुळे कॅन्सर झाला म्हणजे लाईफ संपलं, जीवन संपलं असं बिलकुल नाही. आपल्याला त्यासाठी योग्य प्रकारच्या तपासण्या करणं आवश्यक आहे. आता एखाद्या पुरुषाला एखादा काही समजा त्रास झाला, त्याच्या समजा तो तंबाखू खाणारा पुरुष आहे, त्याच्या समजा ओठाला काही जखम झाली किंवा जिभेचा त्याचा अल्सर बरा होत नाहीये, तो लगेचच जाऊन त्यासाठी डॉक्टरांची ट्रीटमेंट घेतो आणि त्यासाठी जे काही तपासण्या ते करून घेतो. परंतु आपल्या समाजामध्ये अजूनही मग ते श्रीमंत असू देत, गरीब असू देत, शहरातले असू देत किंवा खेड्यातले असू देत, अजूनही महिलांना त्यांच्या आजाराविषयी किंवा त्यांच्या लक्षणांविषयी लगेचच जाऊन डॉक्टरांकडून तपासण्या करून घेण्याची एक प्रकारची सवय नाही आहे. मुळात कुटुंबातल्या लोकांना देखील त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा असा असल्यामुळे त्यामध्ये त्या जोपर्यंत स्वयंपाक करण्याशा होतील किंवा दैनंदिन कामं करण्याशा होतील तेव्हाच त्यांना कोणतरी दवाखान्यात घेऊन जाईल. म्हणून अशा प्रकारचे जे स्त्रियांचे कॅन्सर आहेत ते जास्त मोठं रूप धारण करतात, त्याच वेळेला त्याची ट्रीटमेंट किंवा त्याची लक्षणं दिसतात आणि मग त्याच्यावर उपचार करताना असं लक्षात येतं की त्यांनी खूप गंभीर स्वरूप धारण केलेलं आहे. म्हणून ज्या वेळेला स्त्रियांच्या आजारामध्ये स्तनामध्ये एखादी गाठ दिसणे, स्तनांमधून रक्तस्राव होणे किंवा पेन होणं
किंवा गर्भाशयाच्या कॅन्सरच्या बाबतीत रजोनिवृत्ती ज्याला आपण म्हणतो, मेनोपॉज म्हणतो, त्यानंतर देखील कधी कधी ब्लिडिंग, स्पॉटिंग होणं हे केवळ अंगावर काढण्यासारखं लक्षण नाहीये. तसंच जास्त प्रकारात रक्तस्राव होणे किंवा गर्भाशय तोंडाच्या कॅन्सरमध्ये एक वेगळ्या प्रकारचा पांढरा स्राव जाणे किंवा संबंध आल्यानंतर त्याच्यामध्ये रक्तस्राव होणे, या ज्या काही लक्षणं असतात ती अंगावर काढण्यापेक्षा त्यासाठी वेळीच उपाययोजना करणे किंवा प्रिव्हेन्शन करणे किंवा तपासण्या करणे आवश्यक आहे. मी तर माझ्या पेशंट्सनाही सांगतो आणि या माध्यमातून आपण सर्वांनाही सांगू इच्छितो की 40 नंतर सर्व स्त्रियांनी दरवर्षी एकदा तरी आपल्या कॅन्सर संदर्भातल्या तपासण्या करून घेणं आवश्यक आहे. त्याच्यामध्ये आपण पॅप्समियर असेल, बायोप्सी असेल, स्तनांची एक्झामिनेशन असेल, त्याची सोनोग्राफी असेल, मॅमोग्राफी असेल, हे सर्व करून घेणं आवश्यक आहे. कारण आधी सांगितल्याप्रमाणे जर याच्यामध्ये आपण लवकर लक्ष दिलं किंवा कॅन्सर न होण्याच्या स्टेजला जर आपण कॅन्सर हा तपासला तर त्याच्यामध्ये लवकर उपाययोजना करून त्या स्त्रीचं आयुष्य चांगलं राहण्यासाठी मदत होऊ शकते. कॅन्सर डेच्या निमित्ताने किंवा कॅन्सर महिन्याच्या निमित्ताने आपण प्रत्येकाने आपल्या जवळपासच्या स्त्रीची जी संपर्कातली असेल, नातेवाईक असेल, त्या सर्वांना हा संदेश देऊन त्यांना कॅन्सरसाठी जागृत करणं हे आवश्यक आहे आणि ते प्रत्येकाने केलं पाहिजे असं मला वाटतं. धन्यवाद.